पाहणी दौरा करण्याचं कधी संपणार आहे? कारण किती वर्ष तुम्ही पाहणी दौरा करताय, मुंबई गोवा हायवे काही सुटत नाहीये. आम्हाला असं वाटतंय की आता आपले मुख्यमंत्री आणि बांधकाम मंत्री, खासदार, आमदार, आम्ही सर्वच मंडळी इथून सुरुवात करतोय. आणि तुम्ही जो प्रश्न विचारलाय तो अत्यंत मार्मिक आणि महत्त्वाचा आहे, कधी संपणार आहे. मला असं वाटतंय की मुख्यमंत्र्यांनी आत्ता जे काय पाणी आणि करून जातील तर मला वाटतं ही जी काही समस्या आहे हे ते पूर्ण करतील आणि परत कधी पाणी दौरा होणार नाही अशा प्रकारचं काम करून पूर्ण करतील. पण तुम्ही आता जिकडे उभे आहेत तो पण तात्पुरता मुख्यमंत्री येणार म्हणून केलाय रस्ता स्पष्ट कळतंय. सगळे सगळ्या ठिकाणी तात्पुरती मुख्यमंत्री येणार म्हणून कसं रोजचं काय? जे आता गणपती येणार आहेत त्या गणपतीच्या करता कोकणामध्ये जाणारे चाकरमाने मंडळी आहेत त्यांच्यासाठी दरवर्षी हे खड्डे भरणं चालू असतं. तर मला वाटतं आत्ताच्या नंतर परत खड्डे भरणं होऊ नये हे ह्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत. मनसेवाले मुख्यमंत्र्यांचा निषेध करणारे तिथे त्यांना निवेदन देणार आहेत, ताफा अडवायचं त्यांच्या रस्ता होत आहे ना, त्याला आम्ही सामोरं जाऊ ना. ते त्यांचं काम करतील, मुख्यमंत्र्यांना आम्ही आमचं काम करू. ते त्यांचं काम करतील, त्याला जे काय काम करायचं जनतेसाठी त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत, बाकी कुठल्या कामासाठी नाही आलेलो. पण गेल्या आजच्या दौऱ्याचं स्वरूप जे काय गणपतीला जाणारी चाकरमानी म्हणजे कोकणातली ज्यांची सुखसोयी व्यवस्था व्हावी त्याकरता स्वतः मुख्यमंत्री आणि बांधकाम मंत्री हे पाणी करतात. वो देखने के लिए आ रहे हैं और देखने के बाद एक खड्डे पूरे भर के गणपति महोत्सव के लिए जाने वाले जो हमारे कोकणवासी लोग हैं उनके लिए सब ये व्यवस्था हो रही है. चला. थँक्यू. वेगळा प्रश्न आहे. प्रकाश आंबेडकरांनी असा आरोप केलेला आहे की लाडकी बहीण योजनेसाठी जो पैसा वापरला जातो तो आदिवासी योजनेतून घेतलेला आहे. असं नाही आहे. आज जर आपण पाहिलं आम्ही सामोरं जातोय. आम्हाला खरं म्हणजे जे योजना आणलेली आहे तो सगळा या राज्याचा विचार करून आणलेली योजना आहे. असं चुकीची योजना आणलेली नाही. आणि जे काय बोलतील त्याला आमचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उत्तर देतील असं मला वाटतं. डीपीडीसी मधून जो महिला बाल कल्याणला निधी दिला जातो त्यातला 1% निधी थेट वळवला आहे सगळ्या जिल्ह्यांमध्ये. आणि ठीक आहे ना, आता महिला बाल कल्याण महिलांसाठीच आम्ही देतोय. मग तिकडून दिले काय आणि इकडून दिले काय, हिसाब एकच. त्यासाठी ही योजना चांगली आहे आणि ती मला वाटतं महत्वाची आहे. जितेंद्र आव्हाड यांचे ऑडिओ क्लिप व्हायरल झाले. मरत आहे तर मरू देत अशा प्रकारे त्यांचे ऑडिओ क्लिप व्हायरल झाले. कसं पाहताय? ठीक आहे, आता जितेंद्र आव्हाड हे मोठे नेते आहेत. ते काय बोलतील आणि काय नाही, जसे काय महाराष्ट्रामध्ये महत्वाचे नेते आहेत त्यामधले एक जितेंद्र आव्हाड आहेत आणि ते बोलतील त्यांना उत्तर आमचे नेते मंडळी देतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.